शेतकऱ्यांनो, थांबलेली वाट संपली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत की पीक विमा कधीपर्यंत मिळणार, किती रक्कम जमा होणार आणि आपला पीक विमा जमा झाला आहे का हे कसे तपासायचे. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या इंडिया न्यूज रिपोर्ट चॅनल मध्ये. शेतकरी वर्ग गेल्या अनेक महिन्यापासून पीक विमा जमा का होत नाही यामुळे चिंतित होतात. हंगाम उभा करायचा पैसे लागते होते, पण विम्याचा लाभ न मिळाल्यामुळे अडचणी वाढल्या होत्या. मात्र आता सरकारकडून मोठी घोषणा झाली आहे. पीक विमा थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांनी अधिकृत स्पष्ट केलं आहे की 2022-23 आणि 2024 या 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे. यासाठी योजनेसाठी सरकारकडून साधारण 3,500 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुरुवातीला काही जिल्ह्यात 75% विमा जमा झाला आहे. वरील शेतकऱ्याच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसात पैसे जमा होणार आहे. आणि नवीन अपडेट ही आहे मित्रांनो की 900 ते 925 कोटी ही देण्यात येणार आहे व 1 ते 2 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. तुमच्या मनात प्रश्न असेल की एवढा विलंब का झाला? शासनाकडून स्पष्ट करण्यात आले की अनेक ठिकाणी पडताळणी प्रक्रिया त्रुटी आढळल्या होत्या. काही लाभार्थी पात्र नव्हते तरीही यादीत आले होते. यामुळे सरकारने सावधगिरी बाळगत प्रत्येक खात्याची पडताळणी सुरू केली आहे. यामध्ये KYC आणि आधारशी लिंक असलेले बँक खाते अनिवार्य करण्यात आलं. आता ज्याची पडताळणी पूर्ण आहे त्याच्याच खात्यात रक्कम जमा केली जात आहे. शेतकऱ्यांना तुमच्या खात्यात विम्याचे पैसे येण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपलं KYC पूर्ण झाले का आहे हे तपासा. बँक खाता आधारशी लिंक आहे का हे पहा व PME संकेतस्थळावर आपलं नाव आहे का हे तपासा. जर या प्रक्रिया पूर्ण नसतील तर विमा थांबू शकतो. म्हणून तातडीने आपल्या जवळच्या बँकेत जाऊन KYC आणि आधार लिंकिंग पूर्ण करा. आपला विमा जमा आला आहे हे तपासण्यासाठी PMBay संकेतस्थळावर जावा. आपला नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक टाका. त्यानंतर स्टेटस विभाग रक्कम जमा झाली आहे का हे तेच दिसेल. ही प्रक्रिया सोपी आहे पण प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवरही करू शकता. शेतकऱ्याच्या दृष्टीने हा निर्णय मोठा दिलासा देणार आहे, कारण खरीप हंगाम, बियाणे, खेत, औषध या सर्वांसाठी पैशाची गरज असते. विम्याचे पैसे वेळेत मिळाले तर शेतकऱ्याच्या निस्वार्थपणे शेती करू शकतो. म्हणून शेतकऱ्यांना काळजी करण्यास कारण नाही. सरकारने स्पष्ट केलं आहे की सर्व पात्र शेतकऱ्याच्या खात्यात विमा जमा होणार आहे. तर मित्रांनो, पीक विम्याबद्दलची ही ताजी अपडेट होती. अजूनही काही शंका असतील व कागदपत्रे किंवा पडताळणी संदर्भात